सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर कारमधील 5 जण जखमी झाले आहेत। ही घटना 5 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील शेटफळ शिवारात उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामाजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी एक कार भरधाव वेगात होती। याच दरम्यान समोर चाललेल्या दुचाकीला या कारने मागून जोरदार धडक दिली। उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूकही संथ होती। अशा परिस्थितीत वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या अपघातात दुचाकी चालक युवराज बजरंग शिंदे वय 55 राहणार सिद्धेवाडी तालुका मोहोळ हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान कारमधील 5 प्रवासीही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस, महामार्ग पोलीस तसेच उड्डाणपुलावरील गस्त पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त वाहने रस्त्याबाहेर काढण्यात आली। मात्र या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या प्रकरणी मोहोळ पोलीस अधिक तपास करत असून कारचा वेग, चालकाची चूक तसेच रस्त्यावरील परिस्थिती याबाबत तपशीलवार चौकशी सुरू आहे। उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक अडचण आणि वाढते अपघात हा गंभीर मुद्दा बनत चालल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे। दरम्यान प्रशासनाकडून वाहन चालकांना वेग मर्यादा पाळण्याचे आणि महामार्गावरील कामाच्या ठिकाणी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे।